धुरंधर मधला हा सीन तर तुम्ही पाहिलाच असेल. त्यात एका माणसाला चक्क बाईकला बांधून फरफटत नेत आहेत. 14व्या शतकात सुद्धा एका माणसाला थेट दिल्लीवरून महाराष्ट्रापर्यंत घोड्याला बांधून फरफटत आणलं होतं. साल 1327. तेव्हा दिल्लीवर सत्ता होती मोहम्मद बिन तुगलकची. त्याला इतिहासात शहाणा मूर्ख म्हणून पण ओळखतात. का ते आता समजेलच. त्या काळापर्यंत दिल्लीची इस्लामिक सत्ता दख्खन आणि दक्षिण भारतातल्या काही भागापर्यंत पोहोचली होती. पण तुगलकला ही दूरवरची ठिकाणं सांभाळणं कठीण जात होतं. म्हणून त्याने ठरवलं की आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीला म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगरला हलवायची. त्याने दिल्लीतल्या सगळ्या जनतेला 3 दिवसाचं अल्टिमेटम दिलं की सामान बांधायचं आणि महाराष्ट्राकडे निघायचं. पण सामान्य जनतेचा या निर्णयाला विरोध होता. पिढ्यानपिढ्या दिल्लीत राहिलेल्या लोकांना दूरवरच्या ह्या अनोळखी ठिकाणी जाण्यात काही इंटरेस्ट नव्हता. म्हणून लोक आपल्या घरात लपून बसायला लागली. पण सैनिक त्यांना पकडून पकडून बाहेर काढत होते. असंच एक दिवस सुलतानला रस्त्यावर फिरताना एक आंधळा माणूस दिसतो आणि विचारल्यावर तोही नकार देतो. सुलतानला त्याचा इतका राग येतो की तो आदेश देतो की ह्या माणसाला पायाला रशी बांधून दिल्लीवरून थेट महाराष्ट्रापर्यंत फरफटत न्यायचं. आफ्रिकन प्रवासी इब्न बतुता लिहितो की 40 दिवसाच्या खडतर प्रवासानंतर त्या माणसाला ज्या घोड्याला बांधलं होतं तो घोडा जेव्हा देवगिरीला पोहोचला तेव्हा त्या घोड्याला त्या माणसाचा फक्त पायच राहिला होता. त्याचं बाकीचं शरीर कुठं गेलं असेल ह्याचा तुम्ही विचार करूच शकता.